उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे पुण्यासह राज्यभरात थंडीचा जोर वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे वातावरणातला हा बदल आपल्याला सध्या पाहायला मिळतो आणि या पुढच्या 2 दिवसांमध्ये हा थंडीचा जोर जो काही आहे तो कायम असणार अशा पद्धतीची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो उत्तर भारतामध्ये सध्या दाट धुके आणि थंडीची लाट पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच हिमालयात सध्या होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे सुद्धा उत्तर भारतामध्ये थंडीची लाट सध्या आलेली आहे आणि यामुळे पुढील 2 दिवसांमधून दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर वाढून राज्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ होणार आहे। एकूण ज्या पद्धतीने पुण्यासह राज्यात थंडीचा जोर वाढल्यानंतर पुणेकर उशिरा घराबाहेर पडणं पसंत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच ज्या पद्धतीने पुणेकर ज्यावेळी घराबाहेर पडतो त्यावेळी स्वेटर जॅकेट घालून घराबाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आणखीन 2 दिवस अशा पद्धतीचं वातावरण थंडीचा हा जोर राज्यामध्ये कायम राहील ही माहिती पुणे हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।